नमस्कार. माझं नाव तुळशीराम चंद. मी जवळपास 12 ते 15 वर्षापासून फळबागेवर मी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो आणि रोपपुरवठा करत असतो. तर बांधवांनो, मी आलेलो आहे आमच्या एका ज्या बगीच्याला 4 वर्षे कंप्लीट होऊन 5व्या वर्षी जूनपासून 5वं वर्ष स्टार्ट झालेलं आहे. मागच्या वर्षी एक उत्पन्न आपण घेतलं आणि आताचं हे वर्ष. तर आपण बांधवांनो बघू शकता. ठीक आहे, चालेल. ओके. आपण बघू शकता आज तारीख आहे 9/1/2026. तर आज रोजी आपण या बागेमध्ये कसा मोहर फुटलेला आहे. हा गुजरातचा केशर आहे बांधवांनो. हा गुजरातमध्येच तयार केला जातो आणि गुजरातमधून गाडी लोड करून शेतकऱ्याच्या बांधापर्यंत आपण पोच करत असतो. त्याच्या कलमा महाराष्ट्रात आपण तयार करत नाही. महत्त्वाचा मुद्दा दुसरा असा आहे की अशा पद्धतीनं आता बागेचा आता मोहर इकडे बघू शकता बांधवांनो. मोहर कसा पैकी चांगला जोरदार आलेला आहे आणि हा मोहर टिकला पाहिजे. टिकलेला मोहर पुढं त्याचं फळात रूपांतर झालं पाहिजे. याच्याकरता आम्ही वेगवेगळे प्रयोग आम्ही इथं करत आहोत. आणि आज रोजी आमच्या या बागेला भेट देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधून आलेले आहेत, ज्यांना या बागेसाठी प्रत्यक्ष बघून नवीन बाग लागवड करायची आहे. तर आपल्यासोबत आहेत सर. आपला परिचय? सानप सर. पूर्ण परिचय सर आपला? शंकर देवराव सानप, राहणार कडेठा, तालुका पैठण. साहेब आपला? अप्पासाहेब त्रिंबकराव साखरे, राहणार आडूळ, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद. साहेब, या बागेला तुम्हाला भेट दिल्याच्या नंतर कसं वाटलं तुम्हाला? तुमची काय प्रतिक्रिया आहे? नाही, खूप 4 वर्षाचं डेव्हलपमेंट. एवढा मोठा बगीचा पाहण्यात तर थोडा आनंद वाटला जीवाला बी. आणि असा बगीचा मी आज पहिल्याच बघू राहिलो. आतापर्यंत मी बरेच बगीचे बघितले, पण 4 वर्षात इतकं ग्रोथ केला पहिला बगीचा मी बघितलेला आहे. धन्यवाद. सानप साहेब, आपल्याला काय वाटलं? बगीचा चांगला वाटला, एकदम फुल फुटलेला आहे. पण आता याची जी मेहनत आहे किंवा याच्यावर जी प्रक्रिया करायची आहे, याचं जर आम्हाला माहिती मिळाली तर बरं होईल. कारण काय की अशी डेव्हलपमेंट आम्हाला काहीच माहिती नाही याच्यामध्ये. हां, खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही विचारला सानप साहेब, की ज्या गोष्टी शेतकऱ्यांना माहिती नाहीये आणि माहिती नसल्यामुळं त्याच्यामुळं नुकसान होतं स्वतःचं. तर ते नुकसान होऊ नये म्हणून मी स्वतः शेतकऱ्याच्या शेतावर 1 रुपयाही जाण्या येण्याचा कुठला खर्च न घेता मी मोफत मार्गदर्शन करत असतो. पण माझी 8 एकच असती, रोपं माझ्याकडून घ्यावा. कारण त्या रोपातून 2 पैसे मला उरतात आणि त्याच्यातून मग माझा कुठंतरी खर्च पाणी निघतो. म्हणून हा आग्रह असतो बांधवांनो. आणि हां सर, हे जी आता हे याच्यातलाच पुढचा भाग आहे का वेगळं वाढ? नाही, पुढचा भाग आहे सर. तो आता फुटत चाललेला आहे त्याच्यामध्ये. फुटत चाललेला आहे. हो हो. मला याच्यामध्ये इकडे सुद्धा दिसला. तर बांधवांनो, केशर आंब्याची लागवडीसाठी तुम्ही माझी संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 98 22 54 69 57. घेतलाय नंबर. धन्यवाद.